कोल्हापूर महानगरपालिकेचा सन 2025-26चा सुधारित आणि सन 2026-27चा नवीन असा 1497.49 कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला. महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी हा अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पात महसुली, भांडवली, विशेष प्रकल्प आणि वित्त आयोग निधीचा समावेश असून शहर विकास, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि पर्यटन सुविधा यांना प्राधान्य देण्यात आले. ई बस सेवा, अमृत 2.0 मलनिस्सारण योजना, केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी, श्री महालक्ष्मी मंदिर परिसर विकास, स्मार्ट वॉटर मीटर्स, रस्ते, पार्किंग सुविधा तसेच आरोग्य सेवा बळकटीकरण ही प्रमुख ठळक वैशिष्ट्ये आहेत. महापालिकेच्या महसुली उत्पन्नात वाढ, ऑनलाईन सेवा विस्तार आणि केंद्र राज्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे या अर्थसंकल्पाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचं आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी व्यक्त केलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 26-27च्या अर्थसंकल्प आज स्थायी समिती पुढे सादर करण्यात आली आणि त्याच्यामध्ये आपण टोटल महसुली जमा जे 754 कोटी धरलेले आहे आणि खर्च पण तेवढंच, आणि भांडवलीच्या जे टोटल एक्सपेन्सेस आहे ते 268 आहे आणि स्पेशल प्रोजेक्ट्स मध्ये आपण 418 कोटी टोटल पकडलेले आहे. त्याच्यामध्ये अमृत 2 या स्वच्छ भारत मिशन, ई बस वगैरे जे प्रकल्प येणार आहे आणि वित्त आयोगातून जो अपेक्षित असलेले रक्कम जवळपास 55 कोटी आहे, 55 कोटी 94 लाख आहे. आणि हे टोटल आपण बघितले तर मागच्या वर्षापेक्षा जवळपास आपण जे 700 कोटी होते ते आता 754 कोटी झाले आणि आपला जमा पण आता आज अखेर आपला ह्या वर्षाचा जमा पण बघितले तर तो मागच्या वर्षात जे 464 होते तो आज आपण ऑलरेडी 502-503 पर्यंत केलेले आहे आणि 525 कोटी टोटल महसुली जमा आपण क्रॉस करणार आहे असं आपल्याला अपेक्षा आहे. आणि मोठा जो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आपण ऑलमोस्ट पूर्णत्वात आलेले आहे ते PM ई बस सेवा जे आपला ऑलमोस्ट 80% सिव्हिल डिपो आणि HTLTचे काम पूर्ण झालेले आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाचे पण काम आता फायनल स्टेजला आहे आणि त्यांच्या पण काही निधी आपल्याला जो 12 कोटी अगोदर होते त्याच्यासोबत आज एक 5 कोटी आपल्याला जमा झालेले आहे. त्यांच्या पुढच्या फेजचे पण प्रस्ताव जवळपास 29 कोटीचे आपण गव्हर्नमेंटला पाठवलेले आहे. तसेच जे सरस्वती टॉकीज मध्ये आपण बांधण्यात येणारा जो पार्किंगचा स्पेस आहे जे फर्स्ट फेज पूर्ण झाले तिथे 250 गाडीच्या पार्किंगच्या क्षमता आहे आणि त्यांच्या वरच्या जे 2 फ्लोअरच्या पार्किंग आणि त्याच्या वरच्या आपला भक्त निवास हे सर्वाच्या पण आपण फायनल फेजच्या काम सुरू आहे आणि एकदम फायनल फेजच्या टेंडर आज स्थायी समोर जाणार आहे. MRDPचा जो मोठा प्रकल्प आहे ते 524 कोटीचे आहे आणि त्यांच्या पण टेक्निकल इव्हॅल्युएशन पूर्णपणे झालेले आहे आणि पुढे आता टेंडरिंगच्या फायनल स्टेजवर आहे आणि ते पण वर्ल्ड बँक कडून काही कमेंट्स आपल्याला आज आलेले आहे. आणि अमृत 2चा जो एक मोठा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पण 4 झोन मध्ये शहरामध्ये आपण काम करत आहोत. त्याच्यामध्ये पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी सुद्धा आपल्याला सध्या एक्झिस्टिंग कॅपॅसिटी सोबत एक 43.5 MLD आपण ऍड करत आहोत आणि ह्याच्यासाठी सुद्धा अगोदर मी सांगितल्याप्रमाणे 85 कोटी आपला कोल्हापूर महानगरपालिकेचा शेअर आहे तर ते मे बी आपल्याला काही प्रमाणात आपला सॉफ्ट लोन्स या बॉन्ड्स उभारण्याच्या पण आमच्या विचाराधीन आहे. आणि नवीन प्रशासकीय इमारतसाठी पण आपण एक बजेट हेड उघडलेले आहे. सध्या आपण बसलेले जो इमारत ते 100 वर्षापेक्षाही जास्त जुना आहे आणि आता शेंडा पार्क मध्ये आपल्याला 5 एकर जागा जे मागच्या वर्षी भेटलेले आहे तिथे आपण 103 कोटीच्या एस्टिमेट्स बनवलेले आहे. बाकी स्वच्छता बद्दल भरपूर नागरिकांच्या आणि आपला GB मध्ये वगैरे झालेले चर्चेच्या अनुषंगाने आपण इक्विपमेंट्स, रोड स्वीपिंग मशीन्स, JCB, पोकलेन आणि ट्रॅक्टर ट्रॉलीज, डंपर्स वगैरे घेण्याच्या पण तरतूद ह्या वर्षाच्या बजेटमध्ये ठेवलेले आहे. तसेच टोटल रोडसाठी जे आताच्या DPC मधून स्टेट गव्हर्नमेंट कडून जो भेटणाऱ्या निधीच्या वगळून आपला अर्थसंकल्पीय मधून आपला स्वनिधी मधून जवळपास 25 कोटी आपण फक्त रोडसाठी तरतूद ठेवलेले आहे. आणि ओव्हरऑल आपला जो पर्यटन विकासासाठी जे अंबाबाई मध्ये येणारे पर्यटक आहे या सर्किट बेंच मध्ये येणारे लोक आहे त्यांच्यासाठी दिशादर्शक फलक आणि पट्टे, झिब्रा क्रॉसिंग वगैरे लावून सौंदर्यीकरणासाठी रोड्सच्या त्याच्यासाठी 1-2 कोटी आपण ठेवलेले आहे.
बाकी ओव्हरऑल मला वाटतं की आता आपला मेजर एक विषय आहे की सेवा प्रवेश नियम, तर ते लवकरात लवकर आपल्याला मंजूर होऊन भेटले तर आपल्या पदभरतीच्या पण आपल्या तयारी आहे. आणि आत्ताच बाकी पाणीपट्टीच्या एक मीटिंग झालेली आहे आता संबंधित विभागांशी आणि आपला सन्मान्य सदस्यांच्या आणि महापौर मॅडमच्या उपस्थितीमध्ये, तर त्याच्यामध्ये पण काही प्रमाणात आपण मॅक्सिमम आत्ताच्या ह्याच्यामध्ये भरू आणि पुढच्या वर्षामध्ये पण अर्थसंकल्पीय तरतूद आपण वाढवण्याच्या आपण एक टार्गेट ठेवलेले आहे. बाकी शिक्षण विभागाकडून इस्रोच्या सहलीच्या आपण ह्या वर्षी केलेले आहे. मागच्या 3 वर्षामध्ये सतत आपण 25 मुलांना ISRO मध्ये विमान प्रवासाने घेऊन जाते आणि पर्यटन विभागाच्या तुमच्या ट्रान्सपोर्ट विभागाचे बजेट पण झाले, तर मे बी जास्त त्याच्यामध्ये PM बसचेच आहे. त्याच्याबद्दल टोटल 17 कोटी सिव्हिल डिपोच्या आणि 17 कोटी HT-LT लाईनच्या आहे. हे काम पण ऑलमोस्ट 80% पूर्ण झाले आणि आम्ही फर्स्ट लॉट ऑफ बसेस येण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे.